शिक्षण संस्था असेल, कंपन्या असतील, शासकीय असतील, निमशासकीय असतील, त्याचं खाजगीकरण या ठिकाणी करण्याचा घाट या मोदी सरकारने घातलेला आहे। त्याच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी मोठा लढा उभा करावा लागणार आहे। मनीषा कांबळे ताई तसेच आपले विशाल कसबे विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। आज या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहराच्या युनियन प्रवेश आणि सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आमचे पुणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय विशाल भाऊ कसबे, त्याच पद्धतीने ट्रान्सपोर्ट युनियनचे सचिव अभिजित भाऊ बनसोडे, आमच्या कामगार युनियनच्या महिला आघाडीच्या सचिव आदरणीय कविताताई राठोड, मनीषाताई कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत भाऊ कांबळे असतील, त्याच पद्धतीने अक्षयजी चंदन तिवे असतील, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अक्षयजी बचुटे गोटेगावकर असतील, आमचे मामा असतील आणि त्याच पद्धतीने उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी सविनय जयभीम करतो। आणि ज्यांचा या ठिकाणी युनियनमध्ये प्रवेश होतो आहे असे विशाल भाऊ सरवदे आणि गंगाधर भाऊ ओवाळ यांचे या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। आज या ठिकाणी आपण पाहतोय की अख्ख्या देशामध्ये प्रत्येक शिक्षण संस्था असेल, कंपन्या असतील, शासकीय असतील, निमशासकीय असतील, त्याचं खाजगीकरण या ठिकाणी करण्याचा घाट या मोदी सरकारने घातलेला आहे। त्याच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी मोठा लढा उभा करावा लागणार आहे। या ठिकाणी आपण पाहिलं की वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार नरेंद्र मोदी सरकारची जे ध्येय धोरणं आहेत त्यांच्या विरोधात ही भूमिका घेतलेली आहे। आपण पाहिलं की आदरणीय नेते सुजातसाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण महाराष्ट्र भराचा दौरा हा या ठिकाणी चालू झालेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी खाजगीकरणाच्या विरोधामध्ये हे मोर्चे काढलेले आहेत। कंत्राटी कामगारांचा या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। त्याप्रमाणे जे ठेकेदारी पद्धतीवर कामगार या ठिकाणी अधिकारी घेणार आहेत त्याला देखील मोठ्या प्रमाणावर विरोध हा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दर्शवलेला आहे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने काम करत असताना या ठिकाणी प्रत्येक कामगारांना न्याय देण्याचं काम हे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन करणार आहे। त्यामध्ये कामगारांचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी काम करणार आहे। त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट असेल, ट्रान्सपोर्टमध्ये येणारे रिक्षा युनियन असेल, टेम्पो असतील आणि त्यामध्ये जो गरीबातला गरीब कार्यकर्ता आहे, गरीबातला गरीब जो वर्ग आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही आणि कामगार युनियन ही या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करणार आहे। त्या माध्यमातून कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहणार आहोत। येत्या काळामध्ये कोथरूड विधानसभेमधून विशालजी सरवदे असतील, गंगाधरजी ओवाळ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार युनियनचे मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपणास अजून एक सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या ज्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील या ठिकाणी आपले उमेदवार हे आपण उतरवणार आहोत आणि त्यांची तयारी करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे। कारण या ठिकाणी मोदी सरकारने EVMच्या माध्यमातून या ठिकाणी सत्तेमध्ये बसून अनेक लोकशाहीला घातक असलेले निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यामध्ये संविधानाचे जे तरतुदी आहेत, संविधानाने जे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा आणि जे हक्काधिकार दिलेले आहेत त्याची पायमल्ली हे सरकार हे करताना दिसते। त्यामुळं याला एकमेव पर्याय वंचित बहुजन आघाडी आहे। वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर एकमेवच या ठिकाणी मोदी सरकारला हरू शकतात। कारण की आज आपण या ठिकाणी पाहिलं की शिवसेनासारखं पक्ष असेल त्याच्यामध्ये देखील 2 गट होऊन एक गट या ठिकाणी भाजपला मिळायला आपले दिसून येतो। राष्ट्रवादी सारखा स्वतःला पुरोगामी म्हणणारा पक्ष हा देखील त्याच्यामध्ये 2 गट असून हा देखील भाजपला मिळायला आपल्याला दिसून येतोय। याच्यामध्ये येत्या काळामध्ये आपण या सर्व पक्षांना मूठमाती देत आपण या ठिकाणी आपल्या वंचितांच्या, शोषितांच्या बळावरती या ठिकाणी सत्तेमध्ये आपण जाणार आहोत। आणि या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण सर्वांनी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी, हात बळकट करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी या लढाईमध्ये उतरलं पाहिजे आणि आपण झोकून देऊन तन धनाने या ठिकाणी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। आणि प्रवेश करत असलेल्या विशालजी सरवदे, गंगाधरजी ओवाळ या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आपण युनियनचे मोठ्या प्रमाणात काम करावं आणि संघटन बांधणी करावी। बाबासाहेबांच्या या चळवळीला जर आपणाला अधिक गतिमान जर करायचं जर असेल तर सर्वसामान्य माणूस हा केंद्र मानून आपण त्याच्या उत्थानासाठी, त्याच्या
सर्व प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं ही काळाची मोठी गरज आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जागतिक राष्ट्रीय स्तरावरचे आता नेते आहेत आणि त्यांच्या या आदेशाप्रमाणे आपण सर्वसामान्य लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि त्या प्रश्नाची उकल आपणाला कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं खूप गरजेचं आहे. मनमाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराच्या संदर्भामध्ये जे विचार मांडले होते त्यामध्ये त्यांनी मांडलं होतं तो पहिला असा आहे की या देशामध्ये कामगाराच्या जर प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर आपणाला या ठिकाणी जर सोडवणूक करायची जर असेल तर आपणाला पहिल्या प्रथम या देशातली भांडवलशाही आपणाला खतम केली पाहिजे. आणि नेमकं हे या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपणाला दिसतंय आपणाला की सर्व देशातली सत्ता ही मुठभर भांडवलदाराच्या हातामध्ये आहे. त्यांनी सगळी माध्यमं हातामध्ये घेतली आहेत, सगळे लोक हातीत घेतलेलं आहे, सगळं राजकारण त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामुळे इथं सर्वसामान्य लोकांकडे पाहण्याचा आणि इथले प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन तेवढासा आता चांगला दिसत नाही आहे. पुढील काळामध्ये सामाजिक सर्व गोष्टींवरती समाजाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा पण आपण लढा देऊ, आम्हाला जेव्हा पण हाक द्याल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू आणि पुढील कार्यास आपल्याला शुभेच्छा देतो. आज कोथरूड मतदारसंघामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. सर्वांना या ठिकाणी मी जे काही पक्षप्रवेशामध्ये कामगार संघटनेमध्ये येऊ इच्छितात त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच मी सर्वांना एक गोष्ट सांगतो की आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बऱ्याच वर्षांपासून इथल्या बहुजनांच्या तळागाळातले जे काही प्रश्न असतील ते सातत्याने खंबीरपणे हे मांडत असतात. इथले विचार जे आजचा परिस्थिती चाललेली आहे, कंत्राटी का भरती जी काही आता पोलिसा शिपायापासून ते अभियंतापर्यंत कंत्राटी भरण्याचं काम चालू आहे, ह्या सगळ्यांमध्ये 9 एजन्स्या मोदींनी स्थापन केल्या आहेत. त्याच्यावरती बाळासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. 9 एजन्सांचं प्रॉफिट किती होतो आहे त्याचंही बाळासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि हे जर आपल्याला हाणून पाडायचं असेल तर आपल्या सर्व कामगारांना एकत्रित येऊन मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभा करावा लागेल, जेणेकरून ह्या प्रस्थापित प्रशासनाला घाम फुटेल. जेव्हा आपली लोकशक्ती ही रस्त्यावरती उतरते, जेव्हा कामगार वर्ग हा रस्त्यावरती उतरतो, जेव्हा कामगार वर्ग हा त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पिळवणूक होत असते, तेव्हा तो कामगार रस्त्यावरती उतरतो, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. तसेच क्रांती या कंत्राटी कामगाराच्या विरोधामध्ये आपल्याला पुणे शहरामध्ये एक मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये छेडलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व कोथरूड मतदारसंघांमधले आता जे प्रवेश केले त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जोडले जातील, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सर्व कामगारांना एकत्रित करून त्यांच्या PF, ESI, ग्रॅच्युटी कोणत्याही समस्या असो, पुणे शहरामध्ये पेमेंट अडकलेले असतील, पुणे शहरामध्ये त्यांना हॅरेसमेंट केली जाते, महिलांना त्रास दिला जातो, कंपन्यांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, कोणतेही प्रॉब्लेम्स असेल तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियन त्या प्रॉब्लेमला सडेतोड उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त नागरिकांनी प्रॉब्लेम्स घेऊन या, वंचित बहुजन आघाडी ही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय भीम. आमच्या पक्षाचे नेते, राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे सर्व आमचे वरिष्ठ पदाधिकारी सर्वांना मी तुम्हाला धन्यवाद सांगतो की विशालला तुम्ही पद दिलं. विशाल चांगलं काम करेल आणि नव्याने एकदा संधी देणे काम असतं माणसाचं. आणि विशाल बाळासाहेबांचा जुना कार्यकर्ता आहे, वंचित आघाडीत काम करतो. आणि काका आहेत आमचे ओवाळ काका, त्यांनाही सगळ्यांना कामासाठी शुभेच्छा.